नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली व अर्जुन, त्याचप्रमाणे रविराज हे जेव्हा त्यांच्या अपघाताच्या सीन्स म्हणजेच महिप्तला ते सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी जेव्हा रिक्रिएशन करण्यास ठरवतात, त्याच वेळेला प्रतिमा आणि साहिली या दोघी जणीही ज्या गोष्टीवरती अवलंबून असतात, तीच गोष्ट आपल्याला मालिकेत पाहायला येणार आहे, कारण की आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा पद्धतीने आता महिप्त व प्रतिमा यांचा आमनासामना होणार आहे. आणि त्याच आमनासाम्यामध्ये आता कशा प्रकारे महिप्तस वताच्याच तोंडून त्यानेच प्रतिमाचा अपघात घडवून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं स्वतःच्या तोंडून तो कबूल करणार. आणि त्याचमुळे प्रतिमा एकटीच त्याच्या तावडीत अडकल्यामुळे आता कशा प्रकारे महिप्त हा गोळी चालवणार आहे, तर त्या मैदानात दोघीच मध्ये आहेत, म्हणजेच प्रतिमा आणि सायली. आता प्रतिमा आणि सायली या दोघींपैकी कोणाला गोळी लागणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे, हे या आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रतिमाचा अपघात हा महिप्तनेच घडवलाय. प्रत्येक थेने अर्जुन आणि सायली हे दोघजण त्याच गोष्टीचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला महिप्तला चिठ्ठी देणं, नंतर महिप्तच्या घरात मशाल टाकणे आणि त्यानंतर मग महिप्तला बोलवून घेणे जंगलात. तिथे बाबूची जी पेंटिंग किंवा बाबूचा जो फोटो होता, त्या बाबू ड्रायोचा फोटो समोर आणणे. या प्रत्येक गोष्टीच्या हालचालीवरून म्हणजेच महिप्तने जे काही त्यांना रिस्पॉन्स दिलाय त्यावरून आता कन्फर्म झालंय की हे सगळं केलं ते म्हणजे महिप्तनेच, परंतु महिप्तच या करण्यामागे नेमका काय हेतू होता हे सगळं आता त्यांना समजून घ्यायचं असतं. आणि महिप्तला स्वतःच्या तोंडूनच तो गुन्हा कबूल करायला लावायचे असते. आणि त्याचसाठी ते दोघेही आता सगळे प्रयत्न करत असतात. तर इथे प्रिया म्हणजेच आपली बबली लोखंडे ही तिला जमिनीत पुरलेल असताना जेव्हा ती स्वतःच्या तोंडूनच कबूल करते की मी काहीच केलेलं नाही, तेव्हा मात्र महिप्त तिच्या माणसांना म्हणजेच त्याच्या माणसांना सांगतो की तिला सोडून द्या, तिने काहीही केलेलं दिसत नाही. त्यामुळे आता प्रियाला सोडलं जातं, परंतु महिप्त आता म्हणतो की हे बघ बबली, काही झालं ना तरीही तुला लक्ष ठेवायचं ते म्हणजे सायली आणि अर्जुनवर. तुला सायली अर्जुनवर संशय आहे ना? मला पण तेच वाटतं, कारण की जी अर्ध्या डोक्याची बाई आहे ना, तिने सगळं काही त्यांना सांगितलं असणार, म्हणजे तिच्या नव्याला. त्यामुळे त्या नव्याने म्हणजेच त्या वकिलाने, तुझ्या बापाने सगळं काही सांगितलं सायली अर्जुनला. म्हणून आता त्यांना सगळं कळाल्यामुळे पुढे आपल्याला काय करायचं ते आपण सगळं बघूया. तू आता फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कर आणि नेमकं काय घडतंय ते तू मला सांग. सुभेदारांच्या घरातलं आणि नागराज सेठ ही मला सगळं काही तुमच्या घरातलं म्हणजेच त्या किल्लेदाराच्या काय हालचाली आहेत त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून सांगायचं. दोघांचंही आता ठरतं, कारण की त्यांच्या प्लॅनिंग बघूनच महिप्तला पुढचं प्लॅनिंग करायचं असतं. महिप्त ठरवतो की आता काही झालं तरी आर्यापार पण त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला मी कायमच संपवणार. माझ्या डोक्याला मी फारसा ताप ठेवणार नाही, कारण की जर तिने काही केलं उद्या जाऊन ती माझ्याबद्दल काहीही जास्तीच बोलली तर मात्र वाट लागू शकते. त्यामुळे 22 वर्षापूर्वी माझ्याकडून जे राहिलं ते आता मी पूर्ण करणार असं महिप्तने ठरवलेलंच असतं. तर इथे सायली आणि अर्जुन हे रविराज सोबत त्या रात्रीच रिक्रिएशन करण्यासाठीच बोलणं करत असतात की आपण हे सगळं कसं करायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं खरंतर महिप्त म्हणजेच रविराज किल्लेदाराच्या घरी सुरू असतं. त्यामुळे बुबलीला त्यातलं काहीच माहीत नाही पडत आणि नागराज ही घरी नसतो. त्यामुळे नागराजलाही काहीच माहीत पडत नसतं. त्यांच्या या सगळ्या गोष्टींच्या अगोदरच प्लॅनिंग होत असत. ते म्हणजे नागराजच्या घरी त्यांच्या या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्याच वेळेला इथे प्रतिमा हे म्हणत असते की काही झालं तरीही त्या महिप्तला आपण बोलत करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं, कारण की त्याच्यासारखं गुंड उद्या पुन्हा काहीही करू शकतो. आपला अपघात
त्याने घडवला रविराज. आपली इतकी वर्ष वाया गेली. आपली मुलगी आपल्या सोबत नव्हती. कुटुंब उद्ध्वस्त झालं. ते त्या महिप्तमुळे आता त्याला सोडायचं नाही. आणि सायली म्हणते की प्रतिमाहत्या काही झालं तरीही आम्ही असणार आहोत तुमच्यासोबत. त्यामुळे ते रिक्रिएशन करताना तुमचं असणं गरजेचं आहे. सायली सगळं समजावून सांगते. तेव्हा रविराज सांगतो की हे बघ, म्हणजे प्रतिमा तिथे असणं मला जरा रिस्क वाटते. सायली अर्जुन म्हणतात की तसा आपण प्लन तयार करूया. जरीही त्या समोर महिपच्या असल्या तरीही आपण त्यांच्याबरोबर असणारच आहोत. अर्जुन आणि सायली म्हणतात की हो, प्रतिमा समोर आल्याशिवाय महिप्त काही बोलता होणार नाही. आणि त्याशिवाय महिप्तला जर आपल्याला बोलत करायचं आहे तर प्रतिमा आत्या समोर येणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तिला घरी समोर आणलंच पाहिजे. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना प्रतिमा त्या जे काही विचार करत असते, जे काही बोलत असते, ते रविराज बघत असतो. रविराज म्हणतो की प्रतिमा, तुला काय वाटतं, तू या सगळ्याला सामोर जाऊ शकशील का? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो रविराज, मला असं वाटतात की मुलं जे काही सांगतात ते अगदी योग्य सांगतात. मला धीर एकवटलाच पाहिजे. जर त्या महिप्त सारख्या गुंडाला आपल्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल आणि त्याच्याकडून गुन्हा बदवून घ्यायचा असेल तर मला तिथे जाणं गरजेचं आहे. आणि काही झालं तरीही मी तिथे जाईन, हरकत नाही. कारण की हे जे काही घडतंय ना, ते महिप्तमुळे, आणि महिप्तमुळे आपल्या बरीच वाट लागली. शिवाय महिप्तने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जे मधुभाऊ आहे त्यांची अवस्थाही त्याच्यामुळे आहे. शिवाय आपली मुलगी तन्वी ही त्याच्यामुळेच वाईट अवस्थेत आहे. त्याच्यामुळेच ती बिघडली. अशा माणसाला लवकरच गजाड करणं हे खूप गरजेचं आहे, असं त्यांचं सगळं प्लॅनिंग ठरत असतं. तर इथे अर्जुन, चैतन्य, साहिली आणि अर्जुन हे सगळेजण आता म्हणजे प्लॅनिंगला लागलेले असतात. अर्जुन ठरवत असतो की त्या जंगलातच आपल्याला बोलावलं पाहिजे. त्या जंगलातच हे सगळं रिक्रिएशन केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मग आता त्या जंगलामध्येच लाकूड म्हणजे जाळायचे, काय करायचं हे सगळं आता त्यांचं प्लॅनिंग ठरत असतं. म्हणजे जंगलात मध्येच जाळ तयार करायचा आणि त्या जाळामध्ये महिप्तला बोलवायचा आणि त्याने जे काही प्रतिमाहत्या सोबतच केलं ना, ते सगळं रिग्रेशन त्या दिवशी करायचं. आणि मग तेव्हा समजेल महिप्त त्या समोर ठिकाणी असेल आणि तिच्या समोर असेल प्रतिमाहत्या, आणि प्रतिमत्याच्या हातात ती मशाल असेल. आणि त्या मशालीने ज्या प्रकारे त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रतिमात्याला चेहरा जाळण्याचा प्रयत्न करणार होता, तोच प्रकार महिप्त सोबत प्रतिमात्याने करायचा आहे असं त्याला भासवायचं. त्यावेळेलाच मग तो सगळ्या गोष्टी करू शकेल. म्हणजे हे सगळं रिक्रिएशन ठरलेलं असतं आणि आजूबाजूला अर्जुन वगैरे सगळेच असणार असतात. परंतु हे सगळं होत असताना आता वेळ येते ती म्हणजे महिप्तला कॉल करण्याची. आता महिप्तला पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली यांच्याकडून कॉल जातो. मात्र यावेळेला महिप्त सावध असतो. त्याला असं वाटतं की हा फोन अर्जुन किंवा सायली यांच्यापैकी दोघांनी केला. तेव्हा मग आता अर्जुन हा बोलत असतो की तुला माहिती आहे ना की तू जे काही केलं त्या गोष्टीचा आता तुला पश्चाताप होईल. त्यामुळे तू जो ॲक्सिडेंट केलाय ना, त्याची सांगता कशी करायची आहे ना, हा आपण भेटून बघूया. म्हणजे तू आम्हाला भेटायला आहे, मग तुला आम्ही पुढच्या काही तो क्लू देतो. आम्हाला तुझ्याबद्दल खूप मोठी माहिती मिळाली आहे, त्यामुळे आम्ही सांगतो त्या ठिकाणी तुला यायचं. तेव्हा मग महिप्त म्हणतो की नाही येणार जा. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू जर नाही आला तर तुझ्या विरोधातला एक मोठा पुरावा आम्ही पोलिसांमध्ये देऊ. मग तेव्हा काय करायचं ते बघतो, कारण तूच तो अपघात केलाय याचा मोठा पुरावा आमच्या हाती लागलाय, असं खोटं अर्जुन आता फोनवरती सांगत असतो. तेव्हा मग आता तो घाबरतो महिप्त की नक्की कसला पुरावा आहे, आणि त्याला घाबरवण्याच त्याच दिशा भरकटवण्याचं काम मात्र अर्जुन अगदी व्यवस्थित करत असतो. महिप्त घाबरतो आणि म्हणतो की ठीक आहे, तू बोलवतोस तिथे येतो आणि बघ आज मी तुझं काय करतो ते. तेव्हा आता अर्जुनला कळतं की महिप्त हा पूर्णपणे भडकलेला आहे आणि महिप्तला लेक लागली की नक्कीच कोणीतरी
त्याच्या मागावर जवळचीच व्यक्ती आहे. त्यावेळेला हे सगळं होत असताना अर्जुन रविराजला सांगतो की सिनियर आपलं काम डन. महिप्त आपण सांगितलेल्या वेळेत जंगलात येणार आहे आणि जो अपघात झाला ना तीच वेळ आपल्याला धरली पाहिजे. म्हणजे साधारणत रात्री 8:30 ते 8:30 तेनूची वेळ. या वेळेत तुमचा अपघात झाला होता. तेव्हा रविराज म्हणतो की हो बरोबर, आता तीच वेळ आपल्याला साधायची आहे. त्याच वेळेत त्याच ठिकाणी सगळं घडवून आणायचं म्हणजे महिपात बोलता होईल. त्या गुन्ह्याच्याच ठिकाणी जर आपण त्या गुन्हेगाराला आणलं तर तो पोपटासारखा बोलू लागेल. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे अर्जुन साहिली, हे तुम्ही जे ठरवताय आमच्यासाठी त्या गोष्टी आम्हाला आता करून दाखवायच्या. रविराज, काही झालं तरी मी आता मागे हटणार नाही आणि तिथे ज्या प्रकारे त्याने जाळ केला होता त्याच प्रकारे तुम्ही जाळ करणार आहात. पण मी त्याला घाबरणार नाही. सायली म्हणते की हो प्रतिमात, त्या हेच करायचे आहे. तिथे जरी जाळ असला तरीही तुम्हाला घाबरायचं नाही. ते या सगळ्या भीती तुम्हाला मनातून काढून टाकायच्या. आता प्रतिमाचा तो उत्साह, तो कॉन्फिडन्स पाहून सायलीला खूप बरं वाटत असतं. कारण की सायलीला हेच असतं, प्रतिमा त्या न घाबरता, मैपच्या न डगमगता सामना करणार. त्याच वेळेला सायली म्हणते की तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला फक्त त्याच्या तोंडून गुन्हा वधवून घ्यायचा आणि तो वधवला की मग आपण त्याला कायमच पोलिसांमध्ये देऊ शकतो. त्याच्या लेकीसारखूंच आपणही त्याला पोलीस कोठडी द्यायची. तेव्हा नागराज हा महिप्तच सगळं बोलणं म्हणजे सगळं जे काही त्यांच्या सोबतच बोलणं झालेलं असत ते पाहतो. नागराज आता त्याला सांगतो की हे बघ महिप्त शेठ, मी काही तुझ यासोबत येत नाही, कारण तिथे त्यांनी प्लॅनिंग करून तुला बोलावलं. मला तर वाटते की ते जर सर खरंच सायली अर्जुन असतील तर मला तिथे जाणं रिस्की आहे आणि जर मी तिथे आलो तर मात्र मी अडकेन. त्यापेक्षा तू काहीतरी सिच्युएशन हँडल कर. तेव्हा महिप्त म्हणतो की घाबरूच नको, मी वाघ आहे, वाघ. त्यांच्यासारख्या गिधाडांना मी सोलून खाऊ शकतो. तुम्ही घाबरू नका. तुम्ही निवांत तुमच्या घरी रा, मी बघतो काय करायचं ते. तशाच प्रकारे आता त्याच रात्री बरोबर त्याच वेळेला पनवेलच्या त्या जंगलामध्ये महिप्त येतो. महिप्त आल्याबरोबर बोलतो की कोण आहे रे, या समोर काय मोठा अपघात दाखवताय, मला बघायचं. त्यावेळेला महिप्त तिथे जातो. समोर तिथे अपूर्ण असं आग लावल्यासारखी केलेली असते आणि 2-1 मशालीची लाकड असतात, म्हणजे मशाल धरलेली असते. त्याच वेळेला आता महिप्त म्हणतो की या कोण आहे. तेव्हा प्रतिमा समोर येते. प्रतिमा म्हणते की महिप्त, तू जे काही घडवले ना त्या गोष्टीचा, तू जे काही केलेस त्या गोष्टी सगळ्या मला आठवल्या आहेत. त्या रात्री तूच माझा अपघात घडवून आणला होता ना. तेव्हा महिप्त बोलून दाखवतो की हो, 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता तो मीच घडवून आणला होता. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की म्हणजे तूच. तेव्हा तो म्हणतो की हो, तो अपघात मीच घडवून आणला होता, लक्षात आहे का तुझ्या. आणि तेव्हा मला सत्यात उतरवता आलं नाही, परंतु आज मात्र ते स्वप्न मी सत्यात उतरवणार. आज मी तुला कायमच देवाघरी पाठवणार. तेव्हा मग प्रतिमा त्या तिला जोरात ओरडते की सैताना, तुझ्यामुळे हे सगळं झालं. तुझ्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी लेक माझ्यापासून कायमची दुरावली. तर हे सगळं पोलीस मागून बघत असतात आणि जे काही महिप्त कबुली देत असतो ते सगळं तिथे बघत असतात. तर अर्जुनही ते सगळं रेकॉर्ड करून घेत असतो. त्याच वेळेला मग त्याच्याकडे महिप्तच्या विरोधात ते सगळे पुरावे हवे असतात. तितक्यातच आता सायली पण मध्ये येते, कारण एक दुसरा गुंडही महिप्तच्या तिथून समोरून त्याची मदत करण्यासाठी येत असतो, म्हणजेच प्रतिभाला मारण्यासाठी. त्याच वेळेला सायली मध्ये येते आणि सायली पण हातात तिच्या मशाल धरते समोरच्या माणसाला मारण्या करण्यासाठी. त्याच वेळेला आता महिप्त म्हणतो की तुला मी आता सोडणार नाही. तुझा खेळ संपला. आता तुझं कुटुंब संपलं कायमचं. तेव्हा मी तुला खरंतर गोळीच घातली पाहिजे होती, पण आज ते मी काम करतो. तशा प्रकारे आता रविराज हा तिथून ते सगळं बघत असतो आणि प्रतिमाला जेव्हा तो गोळी झाडायला जातो
त्याच वेळेला रविराज धावत धावत येतो आणि पोलीसही येतात आणि महिपच्या हात बाजूला म्हणजेच त्याची गोळी ही प्रतिमाच्या दिशेने असते, परंतु त्याचा हात भिरकावटवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच गोळी मात्र बंदुकीतून सुटलेली असते आणि ती प्रतिमाच्या हाताला अगदी चाटून गेलेली असते. तिच्या हाताला थोडीशी गोळी लागलेलीच असते. त्यामुळे आता प्रतिमा तिथल्या तिथे आई असं करून जोरात पडते. तेव्हा आता सगळेजण घाबरतात. आता रविराज जाऊन महिपचा गळा धरतो आणि म्हणतो की निष्मांचा महिप्त म्हणून त्याचा गळा आवळायला तो लागतो. तेव्हा पोलीस येतात, म्हणतात की साहेब प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका, या महिप्त शिखरेला आम्ही पकडतो. स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलाय त्याने, तर समोरून जो माणूस येत असतो त्याला जाऊन अर्जुन पकडतो. आता सायलीला मारण्यासाठी तो येत असतो, परंतु अर्जुनने त्यालाही धरलेलं असतं. अशा प्रकारे बरोबर महिप्तला त्यांनी रोखून धरलेलं असतं, परंतु प्रतिमाच्या हाताला गोळी लागते. आता महिप्त हा ओरडतो, मी सोडणार नाही तुला रविराज. अर्जुन, सायली, तुम्ही दोघं तर संपणारच आहात, कोणाला मी सोडणार नाही, कोणालाच नाही, असं तो बडबडायला लागतो. तर इथे महिप्तला पोलीस घेऊन जात असतात आणि हे सगळं होत असताना सायली घाबरते. प्रतिमा त्याच्या गोळी लागल्यामुळे हाताला ती प्रतिमा त्या खाली कोसळलेली असते आणि सायली म्हणते की प्रतिमाहत्या, आणि जोरात नंतर ती तिच्या हाताला रक्त पाहून आई अशी जोरात हाक देते. आता सायली ही प्रतिमाहत्याला आई अशी म्हणून हाका मारू लागते आणि म्हणते, आई तुला काय झालंय आई, प्लीज उठ ना, असं प्लीज झोपून राहू नको ना आई, असं म्हणून ती तिला आता हाक यायला लागते. त्यावेळेला रविराज हा त्याची महिपची कॉलर धरूनच असतो. तुझ्यामुळे माझी बायको आणि पोलिसांकडे त्याला ढकलतो आणि नंतर रविराज धावत धावत प्रतिमाकडे येतो आणि म्हणतो की प्रतिमा प्लीज उठ, काय होते तुला. तेव्हा मग अर्जुनला तो म्हणतो की बघ ना रे अर्जुन काय होते तिला. तेव्हा आता डॉक्टर म्हणजेच पोलीस म्हणतात की तुम्ही प्लीज लवकर चला, त्यांना जास्त काही लागलेलं नाहीये, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, म्हणजे गोळी त्यांच्या हाताला लागलेली आहे, चाटून गेलेली आहे. त्याचमुळे आता या सगळ्यामध्ये प्रतिमा घाबरलेली असते की हे बघ सायली, नको बाळा घाबरू, पण सायली आई आई अशी हाक मारत नुसते रडत असते. सायली म्हणते की बघा अर्जुन सर, माझ्या आईला प्लीज तुम्ही काही होऊ देऊ नका, उठाना. तेव्हा रविराज बघतच राहतो की सायली प्रतिमाला आई आई अशी हाक का बरं मारत असेल. तेव्हा मग खरंतर सायलीला ते सगळं आठवलेलं असतं, गेल्या वेळेला जो काही अपघात झालेला असतो त्या अपघातात तिच्या आईला लागलेलं असतं आणि त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना प्रतिमालाही ते आठवत असतं. आणि हे सगळं आठवत असताना आता अर्जुन विचार करतो की सायली प्रतिमा त्याला आई आई अशी का बर हाक मारत असेल, नक्कीच याच्या मागे काहीतरी असेल. आता सायली खूप घाबरलेली असते. प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, परंतु अर्जुन सायलीला विचारतो की सायली घाबरू नकोस, प्रतिमा डेंजरमध्ये नाहीये, तिला हाताला गोळी चाटून गेली, परंतु ब्लड लॉस खूप झालेला आहे. मग त्याच वेळेला लगेचच अर्जुन म्हणतो की तू आई अशी का हाक मारते. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला नाही माहिती प्रतिमा हत्याला मी आई अशी का हाक मारते, पण अजूनही मला असंच वाटते की मी तिला आई अशी हाक मारावी, माझी आई आहे. आणि सायलीला जरास आठवलेलं असतं. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला आठवते, मी प्रत्येक वेळेला सांगते की गाडीत बसल्यानंतर मला भीती वाटते, तर हीच गोष्ट आहे की मला माझ्या आईला मी त्याच वेळेला अपघातात गमावले, म्हणजे माझा अपघातच झालेला आणि त्यानंतर मी म्हणजेच आमच्या मधुभाऊंना सापडले होते. आता सगळ्या गोष्टी सायलीलाही आठवतात. तरी ते महिपतही गजाळ असतो, परंतु नागराजच सत्य अद्याप पोलिसांपर्यंत किंवा रविराजपर्यंत आलेलं नाही. तर आता पोलीस हे सगळं सत्य महिप्तपासून कसवून घेणार आहेत आणि नागराज सत्य समोर कशा प्रकारे येणार. आता सायली आणि अर्जुन यांना तीच तन्वी असल्याच सत्य आठवणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.